आणि आता पुन्हा एकदा आपण जाणार आहोत कोस्टल रोडकडे, कारण अजित पवारांसोबत तिथे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय दीपक केसरकर सुद्धा बघायला मिळतात आणि आता काही वेळातच मुख्यमंत्री सुद्धा तिथे दाखल होतील आणि या संपूर्ण कामाची पाहणी केली जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोघेही आपण बघतोय कोस्टल रोडच्या पाहणीसाठी तिथे पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता कोस्टल रोडच्या पाहणीसाठी पोहोचलेले बघायला मिळतात। ही थेट ताजी दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। कोस्टल रोडच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पोहोचलेले आहेत। ही ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय। या क्षणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिघेही आता कोस्टल रोडच्या पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। सोबतच अनेक शासनाचे अधिकारी तिथे आहेत। ह्या कामाचं कंत्राट ज्यांना दिलेलं होतं L&T च्या काही पदाधिकाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं देखील तिथे आगमन झालेलं आहे। हा अतिशय महत्त्वाचा असा सरकारचा प्रकल्प आणि या प्रकल्पाच्या पाहणीसाठी आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत। बघतोय सगळ्यात आधी अजित पवार तिथे पोहोचलेले होते, त्यानंतर काही वेळानं देवेंद्र फडणवीस तिथे दाखल झाले आणि आता आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कोस्टल रोडच्या पाहणीसाठी दाखल झालेले आहेत। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा हा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा, दुसरा बोगदा, हा प्रवास 9 मिनिटांमध्ये होणार आहे आणि आता या तिघांकडूनही कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली जाईल आणि ही पाहणी होताच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला कळतंय की ही पाहणी झाली आणि जर ही अगदी यशस्वी झाली तर लगेचच नागरिकांसाठी हा खुला केला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र आपण बघतोय की शनिवार रविवार उर्वरित कामांसाठी हा मार्ग बंद राहणार असला तरी मिळालेल्या माहितीनुसार उद्यापासून देखील हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकतो। सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला असेल आणि उर्वरित कामांसाठी शनिवार रविवारी बंद असेल। मात्र ही मार्गिका पूर्ण झाली असताना नेमकी ती कशी झालेली आहे, त्याचा दर्जा कसा आहे, या सगळ्याची पाहणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कोस्टल रोडच्या पाहणीसाठी आता पुढे सरसावलेले आहेत। ही ताजी दृश्य, थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांकडून कोस्टल रोडच्या कामाची पाहणी। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत दाखल होईल। सर्वसामान्यांसाठी तो खुला होण्याची शक्यता आहे आणि सोबतच आपण बघतोय की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विंटेज कार मध्ये बसताना आपल्याला बघायला मिळत आहेत। कोस्टल रोडच्या पाहणीसाठी विंटेज कार्स तिथे आहेत आणि तीनही नेते आता एकाच कार मध्ये बसलेले आहेत आणि अर्थात फ्रंट सीटवर आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले आहेत फ्रंट सीटवर आणि मागे उपमुख्यमंत्री दोन्ही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस। अक्षय खुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घ्या। अक्षय, आपण बघतोय की आता अगदी काही वेळात हा पाहणी दौरा सुरू होणारच आहे आणि आपल्याकडे जी दृश्य दिसत आहेत, मुख्यमंत्री फ्रंट सीटवर बसलेले आहेत। सौरभ, नक्की हे राजकीय जरी दृश्य तसं दिसत असलं तरी प्रोटोकॉल आहे आणि प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री हे पुढे बसलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मागे बसले असल्याचं चित्र आपल्याला दिसायला येतं। सगळ्यात महत्वाचं विंटेज अशी रोल्स रॉयल कार या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात। त्यानंतर आता हा जर आपण पाहणी दौरा बघितला तर दुसरा जो कोस्टल रोडचा टप्पा आहे, या दुसरा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मरीन ड्राईव्ह पासनं हाजी अली पर्यंतचा हा टप्पा असणार आहे आणि 6.5 किलोमीटर जवळपास असणार आहे। 8 मिनिटात हा जो टप्पा आहे हा पार पडतील अशी माहिती मिळत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। सौरभ, सगळ्यात महत्वाचं एक
मोठी गर्दी आता या ठिकाणी सर्वांनीच केलेली आहे. अधिकारी असतील, माध्यमांचे प्रतिनिधी असतील, त्या सगळ्यांकडनं गर्दी या संपूर्ण परिसरात केली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं, काही वेळातच हा पाहणी दौरा आपण बघतोय. तर काही तांत्रिक कारणांमुळे अक्षय यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. दरम्यान आपण ही ताजी थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फ्रंट सीटवर बसलेले आहेत. अर्थात सरकारमध्ये सुद्धा ते फ्रंट सीटवर आहेत आणि त्यानुसार आता पाहणी दौरा सुरू झालेला आहे. त्यांच्या मागे बसलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विंटेज अशा कारमध्ये ते बसलेले आहेत. हा सगळा पाहणी दौरा या विशेष अशा विंटेज कारमध्ये बसून होताना बघायला मिळतोय. त्यांच्यासोबत LNTचे काही अधिकारी सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत, प्रशासकीय काही अधिकारी आहेत आणि त्यांच्या सोबत हा सगळा पाहणी दौरा होणार आहे. मुंबईकरांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत हा मार्ग दाखल होण्याआधी हा मार्ग नीट झालाय की नाही याची पाहणी आता मुख्यमंत्री करताना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करताना बघायला मिळत आहे. म्हणतोय की कोस्टल रोडचा दुसरा बोगदा मुंबईकरांच्या सेवेत आता दाखल होतोय. ही ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय. ही आत्ताची, या क्षणाची कोस्टल रोडवरची दृश्य घर बसल्या तुम्ही NDTV मराठीवर बघू शकताय. कोस्टल रोडचा हा दुसरा बोगदा आजपासून सेवेत आता दाखल झालेला आहे असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री जातीने अगदी लक्ष घालून आहेत आणि सोबतच मागे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा हे बसलेले आहेत. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अक्षय, तुम्ही या कामाबद्दल अधिक सांगत होतात. आपण बघतोय या विंटेज कारच्या माध्यमातून सगळा जो दौरा आहे सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबत राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत आणि यांच्या माध्यमातून हा पाहणी दौरा सुरू झालेला आहे. कोस्टल रोडचा हाजी अलीपर्यंत साधारण 3 ठिकाणी उतरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सगळ्या दौऱ्यादरम्यान पाहणी करतील असं सांगितलं जात आहे. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर या पाहणी दौऱ्याने जोर पकडलेला मुख्यमंत्र्यांचा आणि बोगद्यात आता टनेलमध्ये ही गाडी आली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. सगळ्यात महत्वाचा, अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेचा होता. जितका सरकारसाठी महत्वाकांक्षी होता तितकाच हा प्रकल्प मुंबईकरांसाठी गरजेचा होता. मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित असा प्रकल्प होता, कारण यामुळं दक्षिण मुंबईतनं उत्तर मुंबईमध्ये जाण्याचा जो वेळ आहे, त्यासोबत वाहतुकीची कोंडी आहे, ही टळणार आहे. अत्यंत कमी वेळात आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री आपण या ठिकाणचा प्रवास करणार आहोत. 13 मार्च रोजी एक मार्गिका सुरू करण्यात आली होती वरळीपासून मरीन ड्राईव्ह पर्यंतची, आणि आज आपण बघतोय मरीन ड्राईव्ह पासून पुन्हा वरळी पर्यंतची मार्गिका देखील सुरू, त्याचं लोकार्पण करणार असल्याचं जाहीर केलं गेलं. त्यांच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री स्वतः जाहीर करतील आणि कुठे या टनेलमध्ये त्रुटी राहिल्या नाहीत यासाठी टनेलचं कंत्राट होतं, अधिकारी. पुन्हा एकदा अक्षय यांच्याशी काही कारणानं आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कोस्टल रोडच्या कामाची पाहणी आता मुख्यमंत्र्यांमार्फत केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फ्रंट सीटवर बसलेले आहेत आणि सोबतच आपण मागे बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण ताफा हा कोस्टल रोडमधून प्रवास करतोय. पण बघतोय मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा सगळा प्रवास जो आहे फक्त 9 मिनिटांमध्ये होणार आहे. मुंबईकरांना खरं तर या एकूणच मार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. मार्ग आता हा खुला झाल्यानंतर मुंबईकरांसाठी खरं तर ही वाहतूक कोंडीतनं त्यांची सुटका होणार आहे आणि या सगळ्या कामाची पाहणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला करताना बघायला मिळत आहे. ही ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय. कोस्टल रोडचा हा दुसरा बोगदा, याची पाहणी मुख्यमंत्र्यांतर्फे केली जाते. आपण बघतोय की सोमवार ते शुक्रवार असं सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे. मात्र शनिवार रविवारी हा मार्ग बंद असेल. ह्या एकूणच बोगद्याचं जे काही उर्वरित काम बाकी आहे त्याच्यासाठी शनिवार रविवार मात्र हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला राहणार नाही.
आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून असे आदेश देण्यात आलेले आहेत की हा मार्ग समाधानकारक जर वाटला मुख्यमंत्र्यांना तर अगदी आजपासूनच सर्वसामान्यांना हा मार्ग त्यांच्यासाठी खुला होईल. त्यामुळे सर्वसामान्यांचा देखील आता या निर्णयाकडे लक्ष लागलेले आपण बघतोय. 2 दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय. पहिल्या दृश्यामध्ये आपण बघतोय काही अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. या कंपनीचं कंत्राट ज्यांना दिलेलं होतं त्या L&Tचे काही अधिकारी आपल्याला दिसत होते. आणि दुसरी दृश्य विंटेज कार मधनं मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा खास हा पाहणी दौरा. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास मुख्यमंत्री स्वतः करणार आहेत. आणि आपण बघतोय काही वेळापूर्वी देखील आपल्या प्रतिनिधीने आपल्याला सांगितलं की अजित पवारांना षण्मुखानंद पर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा ते हाच मार्गाचा वापर करतील असं देखील कळतंय. 3 वाजता राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवारांची आज बैठक आहे. षण्मुखानंदमध्ये सभा होणार आहे आणि त्याआधी तासाभरापूर्वी साधारण आपण बघतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या कोस्टल रोडच्या कामाची पाहणी करतायत आणि इथून पुढे अजित पवार त्या वर्धापन दिनासाठी ते पोहोचतील आणि त्यासाठी देखील ते ह्याच मार्गाचा वापर करतील असं कळतंय. मुंबईकरांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा हा प्रकल्प आहे. सोबतच सरकारसाठी महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प. पहिल्या दृश्यामध्ये आपण बघत होतो मुख्यमंत्र्यांना तिथल्या काही सोयी सुविधा सुद्धा दाखवल्या जात आहेत. इमर्जन्सी फोन कॉल्सची सुविधा दाखवली जाते. बोगद्यामध्ये जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी संपर्क करण्यासाठीची खास एक सुविधा त्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये करण्यात आली आहे आणि ती देखील मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आली आहे. या दृश्यामध्ये आपण बघू शकतोय सर्वसामान्य नागरिक जेव्हा याचा वापर करतील आणि दुर्दैवानं काही जर घटना घडली, कोणाला काही मदत लागली तर याचा वापर सर्वसामान्य नागरिकांना करता येऊ शकतो आणि ती देखील सुविधा आता मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आलेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री वरळीकडे रवाना होत आहेत विंटेज कारमध्ये बसून. ही ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. कोस्टल रोडचा हा दुसरा बोगदा आणि त्याची आता सुरुवात झालेली आहे. सर्वसामान्यांसाठी तो खुला होईल असं देखील कळतंय. आपण 2 दृश्यांमधून बघू शकत होतो. मागच्या सीटवर बसलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि फ्रंट सीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सरकारच्या सुद्धा फ्रंट सीटवर बसलेले आहेत. आणि अगदी कसून आपण बघतोय पाहणी केली जाते मुख्यमंत्र्यांकडनं. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंतचा हा प्रवास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः करतायत सर्वसामान्य नागरिकांना खुला करून देण्याआधी. आणि ह्या कोस्टल रोडची पाहणी झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी हा मार्ग खुला होईल असं कळतंय. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा मार्ग, कारण एरवी जर मरीन ड्राईव्ह पासून ते हाजी अली पर्यंत वरळीपर्यंत प्रवास करायचा म्हटला तर मध्ये 3 ते 4 मोठाले सिग्नल्स लागतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील अनेकदा या भागात होताना बघायला मिळते. मात्र ह्या कोस्टल रोडमुळे हा सगळा जो प्रवास आहे तो फक्त 9 मिनिटांमध्ये होणार आहे. आणि ही 2 दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. पहिल्या दृश्यामध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हाची ही दृश्य आहेत. मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण ताफा देखील आपल्याला बघायला मिळतो आणि मुख्यमंत्री स्वतः विंटेज कारमध्ये. दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघतोय की त्यांना या मार्गिकेमध्ये मधल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याची देखील ते पाहणी अगदी जातीनं थांबून करतायत, पाहतायत सगळं यथायोग्य झालेलं आहे की नाही याचा ते आढावा घेत आहेत. आपण काही वेळापूर्वी पाहिलं की मध्ये जी फोन बूथची सुविधा आहे ती देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः तपासून पाहिली. महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया. महेश, आपण बघतोय मुख्यमंत्र्यांचा हा एकूणच कोस्टल रोडचा पाहणी दौरा आता सुरू झालेला आहे, काय अपडेट्स द्याल?
नक्कीच मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडचा पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे एकाच गाडीत बसून त्या रस्त्याची पाहणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि हा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर हा जो रस्ता आहे कोस्टल रोडचा तो सामान्य नागरिकांना मुंबईकरांच्या सेवेत खुला होणार आहे. एकंदरीत पाहता केवळ 7 मिनिटांमध्ये हा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे. या मोठा या संदर्भामध्ये एक मोठा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पाहणी दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहता या अगोदर या रस्त्यावरून जर प्रवास करायचा असेल म्हणजेच मरीन ड्राईव्ह वरून हाजी अली पर्यंतचा जर प्रवास करायचा असेल तर साधारणपणे अर्ध्या तासाहून अधिकचा वेळ लागत होता. मात्र या रस्त्यामुळे हा 6.25 किलोमीटरचा रस्ता केवळ 7 ते 8 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे आणि ही याची विशेषता आहे. एकंदरीत पाहता यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. मुंबईकरांसाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता जो आता पूर्णत्वास आलेला आहे. काही टेक्निकल गोष्टींमुळे या कोस्टल रोडचं जे काही लोकार्पण आहे ते होण्यामध्ये थोडा उशीर झालेला होता. मात्र सरतेशेवटी आज हा रस्ता जो आहे तो सामान्य नागरिकांसाठी खुला होतोय. नक्कीच. मात्र ही दृश्यही आपल्याला बघायला मिळतात. खास विंटेज कार मधनं आपण बघतोय हा सी पाहणी आहे जी रस्त्याची ती केली जाते. महेश, विंटेज कार मधनं ही पाहणी करत असताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री इथे पोहोचलेले आहेत आणि कोस्टल रोड संदर्भात आपल्याला कल्पना आहेच की अतिशय ज्याला आपण म्हणतो की महत्वाकांक्षी अशा स्वरूपाचा हा प्रकल्प होता. ठाकरे गटासाठी सुद्धा, स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा. मात्र इथे आपण बघतोय जसं जसं टप्प्याटप्प्यामध्ये लोकार्पण होत आहे तशी उत्कंठा वाढते आहे आणि एक प्रकारे हा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही केलेला आहे हा सांगण्याचा प्रयत्न सुद्धा इथे या तिघांकरवी केला जातोय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. महेश, नक्कीच मुंबईचा हा जो कोस्टल रोड आहे या कोस्टल रोडला घेऊन बराच राजकीय वाद सुद्धा निर्माण झाला होता आणि याचं श्रेय घेण्यासाठी एक चढाओढ सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मुळात मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील हा जो रस्ता आहे तो मुंबईकरांसाठी खूपच महत्वाचा मानला जातो. या कोस्टल रोड बद्दल सांगायचं झालं तर याची काही विशेषता आहे. खास करून प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होणार होता आणि या प्रकल्पाला जवळपास 12,721 कोटी रुपयांचा खर्च आहे. यामध्ये 15 किलोमीटरचे 3 इंटरचेंज आणि 2 किलोमीटरचे एकूण 2 बोगद्यांचा समावेश करण्यात आलेला होता. आणि या कोस्टल रोड पूर्ण झाल्यामुळे प्रवासामध्ये 70% वेळेची बचत होणार आहे. एवढंच नाही तर ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे कमी होणार आहे असा दावा सुद्धा केला जातोय. ते एकंदरीत पाहता एवढा मोठा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टला घेऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न तर राजकीय क्षेत्रात तो होतच असतो. या रोड बद्दल आणखीन सांगायचं झालं तर मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड हा तितकाच खर्चिक आहे. एकंदरीत कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे आणि मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा 2 भागात विभागला गेलेला होता. एक दक्षिण भाग आणि दुसरा उत्तर भाग असे 2 भाग यामध्ये होते. दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलेलं होतं. ते मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे आणि दक्षिण कोस्टल प्रकल्प हा 10.5 किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून सुरू होतो तो वरळी बँड्रा सी लिंक पर्यंत जातो. आणि सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत 2 बोगदे होते जे प्रति 2 किलोमीटरचे म्हणजेच एकूण 4 किलोमीटरचे बोगदे होते. आणि गोलाकार आणि रॅम असे काही प्रकार याच्या बांधकामात आलेले आहेत. ज्यावेळेस याचं बांधकाम सुरू झालेलं होतं त्यावेळेस मावळा या टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात आलेला होता आणि भूमिगत मार्ग तयार करण्यासाठी याचा वापर झालेला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी सुमारे 12,700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि या 2 बोगद्यांपैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालेलं असून दुसऱ्या बोगद्याचं काम 91% पूर्ण झाल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. या कोस्टल रोडला बनवण्यासाठी समुद्रामध्ये भराव टाकण्यात आलेल्या जागेवर मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी एक सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक उद्याने आणि ओपन थिएटर हे सर्व छोटे मोठे प्रकल्प जे आहेत ते प्रस्तावित आहेत. शिवाय मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचं अंतर जिथे 1 तास लागत होता तिथे कोस्टल रोड प्रकल्पामुळे केवळ 10 मिनिटात हे अंतर पार करता येणार आहे. आणखीन एक विशेष सांगायचं झालं तर पहिला इंटरचेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटरचेंज हा हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज हा वरळी येथे आहे.
इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे, हे एक याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, जिथे 1600 वाहनं पार्क केली जातील, संपूर्ण कोस्टल रोड हा 8 पदरी असेल आणि बोगद्यातील मार्ग हा 6 पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यीकरण आणि इतर प्रस्तावित जे छोटे मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक तयार केले जाणार आहेत. ते एकंदरीत पाहता मुंबईच्या एकंदरीत जी विशेष ओळख आहे, जसं पाहायला गेलं तर या अगोदर काही वर्षांपूर्वीची जर मुंबईची ओळख करायचं म्हटलं तर गेटवे ऑफ इंडिया होता किंवा म्हातारीचा बूट होता किंवा समुद्र किनारे होते. पण त्याच्यानंतर हळूहळू मुंबई काट टाकायला लागली आहे, विकास कामं होतात आहे आणि मुंबईची एक नवीन ओळख आता होते. जसं बँड्रा वरळी सी लिंक हा एक मुंबईची ओळख आहे, त्याचप्रमाणे आता कोस्टल रोड सुद्धा मुंबईच्या ओळखीत आता भर घालणार आहे. नक्कीच. मात्र मुंबईतला हा कोस्टल रोड एक नवीन ओळख जी आहे ती पुन्हा एकदा मुंबईला देणार आहे. त्याची ही वैशिष्ट्य जी आहेत ती महत्त्वाची आहेतच. पण जसं महेश आपण बघितलं होतं की मधला कोरोना काळ होता आणि त्या काळामध्ये थोडंसं काम जे आहे ते थांबवावं लागलेलं होतं. मात्र हे अंडरग्राऊंड बोगदे काढणं किंवा यासाठी लागणाऱ्या सगळ्या परवानग्या असतील किंवा त्याबरोबरीनं झालेला थोडासा विरोध सुद्धा आहे, कारण भराव टाकण्याचा जसा तू उल्लेख केला समुद्रामधला भराव, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती या कोस्टल रोडचं एक विशेष महत्त्व आहे जे अधोरेखित करण्याचा प्रयत्न हा अर्थातच महायुतीच्या वतीनं केला जातोय असं म्हणता येईल का? कारण अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो पूर्णत्वास जातोय, त्याचा एक टप्पा पूर्णत्वास जातोय आणि त्याचा सुद्धा अशा पद्धतीनं अगदी विंटेज कारमधनं तो दाखवला जाणं किंवा माध्यमांना सुद्धा अशा पद्धतीनं त्याचं शूटिंग करण्याची परवानगी दिली जाणं हे सुद्धा त्यामागचं एक विशेष कारण म्हणता येईल का? नक्कीच. या कोस्टल रोडला घेऊन जसं मगाशी मी सांगितलं की बरेच दावे केले जात होते. उभाटा गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे हे जेव्हा भाजप सोबत मुंबई महानगरपालिकेत होते आणि राज्यात सुद्धा त्यांची सत्ता होती, त्यावेळेस उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याला एक लेबल देण्यात आलेलं होतं किंवा तो तसं प्रमोट करण्यात आलेला होता की बाबा उद्धव ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मुंबईची वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एक हा मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र त्यानंतर राज्यात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, सत्तांतर झालं, पक्ष फुटले आणि त्यानंतर जे काही सत्ता निर्माण झाली, नवीन महायुती निर्माण झाली, त्यानंतर याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आता जरी या कोस्टल रोडचं उद्घाटन होत असलं तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून त्यावर वाद निर्माण केला जातो किंवा असं म्हणा की जो प्रोजेक्ट आमचा होता त्याचं श्रेय लाटण्याचा प्रकार आताच्या सरकारकडून केला जातोय असा आरोप सुद्धा केला जातोय. तर राजकारणात या गोष्टी या अगोदरही सुरू होत्या आणि आताही सुरूच राहणार आहेत. मात्र मुंबईकरांसाठी महत्वाचं काय आहे तर मुंबईकरांसाठी महत्वाचं हेच आहे की हा कोस्टल रोड दोन्ही बाजूनी सुरू होतोय आणि मुंबईकरांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. कारण घरातून ऑफिसमधून निघाल्यानंतर घरी जाताना जो काही त्रास त्यांना सहन करावा लागतोय, कधी कधी बंपर टू बंपर ट्रॅफिक लागतं, त्यामुळे जो वेळ त्यांचा रस्त्यावरच जातोय तोच वेळ आता त्यांचा वाचणार आहे आणि हाच वेळ ते कदाचित त्यांच्या करमणुकीसाठी किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तो वेळ त्यांना मिळेल असं मुंबईकरांची एक धारणा आहे. नक्कीच. महेश, आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे तू स्वतः जेव्हा पत्रकार म्हणून बाहेर फिरायचास आणि वारंवार तुझं फिरणं होत असतं, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये मुंबई पालथी घालणं हे काम यापूर्वी अनेकदा केलेलं आहे, तर त्या अनुषंगानं किती महत्त्व आहे या रस्त्यामुळे येत्या काळामध्ये खरंच किती सुविधा प्राप्त होणार आहेत? कारण पावसाळा आहे, या पावसाळ्याच्या काळामध्ये कुठे पाणी साचणं हे प्रकार वारंवार घडताना पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी मुंबईचा आकारच बशीसारखा आहे, त्यामुळे सखल भाग असल्यानं पाणी साचतं. त्याचा काही फटका कोस्टल रोडच्या या भागामध्ये बसू शकतो का? काही कल्पना आहे का? नक्कीच. हा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण मुंबई हे बेट आहे. आता मुंबई बेट असल्यामुळे या ठिकाणी जी काही विकास कामं केली जात आहेत ती विकास कामं करत असताना मुंबईच्या एकंदरीत जी नैसर्गिक रचना आहे त्या नैसर्गिक रचनेला धक्का लागू नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे असं प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. भूमिगत या ठिकाणी रोड निर्माण करण्यात आलेला आहे आणि या भूमिगत रोडच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी एक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र मुंबईची जी भौगोलिक रचना आहे त्या रचनेला अनुसरून जी काही बांधकामं झालेली आहेत त्या बांधकामानुसार म्हणजे जी काही जागतिक स्तरावर जे बेस्ट इंजिनियर्स आहेत किंवा जे काही तंत्रज्ञ आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. खास करून जर्मनीमधून, चीनमधून तज्ज्ञ मंडळी आलेली होती. त्यांनी एकत्रित या सगळ्या प्रोजेक्टचा अभ्यास केलेला होता. त्यांची जे एक्सपर्टीज आहेत ते त्यांनी या ठिकाणी दिलेले होते आणि त्यानुसारच त्याचं बांधकाम करण्यात आलेलं होतं. अश्विनी भिडे ज्या आहेत ज्यांच्याकडे या अधिकाऱ्यांकडे हा जो चार्ज होता
या प्रोजेक्टचा, नक्कीच. त्या प्रोजेक्टची पुरेपूर माहिती त्यांनी वेळोवेळी माध्यमांना नक्कीच. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता संवाद साधतायत, तो आपण ऐकूयात माध्यमांशी. मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे हे मुंबई कोस्टल रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज नरिमन पॉईंटकडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे 6.25 किलोमीटरचा, तो आज अमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झाला आहे. त्याचा जवळपास 6.25 किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल. जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा 9 किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं. इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे. तसंच आजही 6.25 किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल. त्यामुळे मुंबईतले अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे. त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला, दुसरा टप्पा आपण आता करतोय, तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथली वाहतूक कोंडी दूर होईल आणि ज्या वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता, अगदी आता किती मिनिटात आपण जातो? आता सर आपल्याला पूर्ण 8 मिनिटांमध्ये आपण जातो सर, मरीन ड्राईव्हपासून हाजी अली. आणि अगोदर किती लागत होता? सर 40 मिनिटं 50 मिनिटं. अगोदर मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंत 40 ते 50 मिनिटं लागत होते. आता केवळ 8 मिनिटामध्ये हा प्रवास लोकांना होतोय. ही फार मोठी दिलासा देणारा प्रकल्प आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर, त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा LNTने बांधला आहे, या LNT कंपनीने देखील हा जो काही टनेलचं काम केलं आहे त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो. वेळेमध्ये हे सगळी कामं पूर्ण होत आहेत. आणि याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत. म्हणजे फायर फायटिंगचं असेल, सकार्डो सिस्टीम असेल, त्याचबरोबर आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी 4137वर, समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे, कुठे आहात तुम्ही. त्यामुळे अशी ही सगळी सिस्टीम जी आहे, ही सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून हा टनल आपण केलेला है। सीएम साहब, आज दूसरे हिस्से के टनल को खोल दिया गया है, किस तरीके से ये सुविधाजनक होगा, खासकर ट्रैफिक को किस तरह आगे? आपको भी बहुत सुविधाजनक होगा, सब पत्रकारों को जल्दी जा सकते हैं। अभी आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड का एक टनल 9 किलोमीटर का वरली से जो वहाँ जाता है मुंबई की तरफ, वो खोल दिया था। ये दूसरा टप्पा, दूसरा फेज़ है 6.25 किलोमीटर का। ये अपना हाजी अली और अमरसन्स यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा। बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है, ये कोस्टल हाईवे किया है। 40 से 50 मिनट पहले लगते थे, अभी केवल 8 मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा। रस्त्यांचा विस्तार झाला, मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार? रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकर होतोय। सीएम साहब, कालच्या मंत्रिमंडळाच्या शपथ कब तक किया? बांद्रा वाली सीलिंग को कब तक कनेक्ट करने की तारीख है? इसके बाद
बांद्रा वरळी सी लिंकला जो आपण आता बघा ते आर्क बघतोय आपण, वो आर्क ब्रिज तो आता आर्क ब्रिज जो आहे तो आपण उभारलाय. ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे वरळी सी लिंकला हे जोडलं जाईल आणि सगळ्यांचा प्रवास एकदम सुखकर होईल. तर रस्त्यांचा विस्तार झालेला आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होईल असं म्हटलेलं आहे यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आणि या संपूर्ण कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचं वैशिष्ट्य काय आहे, कशा पद्धतीनं तो झालेला आहे, या मार्गामध्ये कुठल्या अडचणी आल्यास तर त्या अडचणी दूर करण्यासाठी काय सुविधा आहेत, या सगळ्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. तब्बल 20 ते 40 मिनिटांचा काळ हा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला एरवी जातो. मात्र मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा प्रवास आता या कोस्टल रोडमुळे केवळ 8 ते 9 मिनिटांमध्ये करता येणार आहे. पत्रकार म्हणून तुम्हाला भरपूर फायदा होईल, तुम्ही लवकर जाऊ शकाल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना म्हटलंय.